कुठे? श्रुतीकडे का? कालच गेलेलीस ना तिच्याकडे? काय कामधंदे नाहीत तिला? हा? प्रश्न बघितलं? प्रश्न पण नाही विचारायचे का मी तुम्हाला आता? वा, तुम्हाला जरा काय विचारलं तर तुमची जीभ नुसती चुरू 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 करते. आमच्या वेळी असं नव्हतं बाबा. आमच्या आईने एकदा असे डोळे वटारले की आम्ही चिडी चूप. आणि काय काय आहे कपडे? हा, जरा अंग झाकेल असं कपडे घालत जा. काय अवतार देवा. मी पण कॉलेजला जायचे, मी पण घरी दमून यायचे, पण तुझ्यासारखं येऊन कधीच लोळत नाही पडायचे. घरी यायचे, वरण भात भाजी सगळं बनवायचे. का? कारण मला मनापासून असं वाटायचं की माझ्या जीवावरती आईने माझ्या आराम करावा. तुला नाही का कधी असं वाटत? आणि मी माझ्या आईच्या पायाचा मसाज करायचे. असा बाम घ्यायचे, असा पायाला लावायचे, असा 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 छान घासून द्यायचे. तुम्हाला नाही का असं कधी वाटत? उलट तुम्हीच येता माझ्याकडे, आई मसाज करून दे, मसाज करून दे. घरचं खायला नको, रस्त्यातलं खायचं चटर-पटर. कुठून ताकद येणार? दुखतात हात पाय आणि येतं मग माझ्याकडेच. इथे आईचे पाय चेपायला पाहिजे तर आईच पोरांचे पाय चेपते. देवा, काय दिवस आलेत. 4 कामं जरा नीट शिकून घे, म्हणजे लग्नानंतर कसं बरं पडेल. नाहीतर येईल तुला माझी आठवण. नाही, तुला आता तर माझी किंमत कळणारच नाहीये, तुला लग्नाच्याच नंतर माझी किंमत कळेल. बघ तू लिहून ठेव हे शब्द. जाऊ दे, मला तर काय आता बोलायचंच नाहीये. जा बाई जा, तुला काही नाही बोलून उपयोगच नाही. नाहीतर तुम्ही काय म्हणता, आम्हाला इंडिपेंडंट व्हायचंय आणि आम्हाला फ्रीडमच हवाय. मग आमचे आई पप्पा असे जुन्या विचारांचे, मग आम्हाला फ्रीडमच देत नाही. जा बाई जा, तुझी तू जा. नाहीतर उगाच तुझ्या चार मैत्रिणींमध्ये जाऊन माझी इज्जत काढायला लागशील. जा जा जा.